हक्क भाग 5. विशाल जेव्हा घरी आला तेव्हा तो आपल्याच विचारात मग्न होता. त्याला अशा अवस्थेत पाहून आई म्हणाली, काय रे विशाल, कसला विचार करतोयस, तेही यावेळेस? विशाल म्हणाला, आई, आज मनाला खूप हलकं आणि छान वाटतं. मनात कसल्याच प्रकारचं दडपण नाही. काय म्हणालास? मला काही कळेल असं बोल की जरा. आई कौतुकाने म्हणाली, काही नाही आई, तुला एक विचारू का? हो विचार ना, आई म्हणाली. आई, आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करतो, पण ती व्यक्ती मात्र दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत असेल तर अशा परिस्थितीचा आपण सामना कसा करायचा? विशालने मनातली शंका बोलून दाखवली. आईने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि म्हणाले, विशाल, तू काजलबद्दल बोलतोयस ना? आईच्या या प्रश्नावर विशालला पुढे काय बोलावे हेच सुचेना. तो मान खाली घालून शांत उभा राहिला. त्याला समजवत आई म्हणाली, विशाल, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आपल्याला जगण्यासाठी प्रेम, सोबती, आपुलकी आणि परिवार या सगळ्यांची गरज असते. पण या सगळ्यापेक्षा एक अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. कोणती आई? विशालने विचारले. रिस्पेक्ट, आदर. या गोष्टीशिवाय आपल्या जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे आयुष्यात तू जे काही करशील त्यात सगळ्यात आधी स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट, स्वाभिमान गमावणार नाहीस याची काळजी घे. हो आई, मला समजलं, विशाल गंभीर होत म्हणाला. त्याच संध्याकाळी विशाल काजलला घेण्यासाठी तिच्या ऑफिसजवळ गेला. ऑफिस सुटायला अजून थोडा वेळ होता. काजल जेव्हा ऑफिसमधून बाहेर आली तेव्हा समोरचे दृश्य पाहून ती थबकली. विशाल समोरच्या हॉटेलमध्ये कोणासोबत तरी चहा पीत बसला होता. तिला खूप नवल वाटले, कारण आजवर तिच्याशिवाय विशाल कधीच कोणासोबत अशा हॉटेलमध्ये गेला नव्हता. कुतूहल म्हणून ती हळूहळू त्या हॉटेलच्या दिशेने गेली. जवळ गेल्यावर तिच्या लक्षात आले की विशालसोबत तिच्याच ऑफिसमधील वीणा बसली होती. काजल त्यांच्या टेबलजवळ गेली आणि म्हणाली, विशाल. विशालने वळून पाहिले. काजल, तू कधी आलीस? मी आत्ताच आले. पण तू इथे काय करतोयस आणि सोबत वीणा? काजलने आश्चर्याने विचारले. विशाल सहजतेने म्हणाला, अगं, मी जरा लवकर आलो होतो आणि तुझे ऑफिस सुटायला वेळ होता, म्हणून विचार केला की चहा घ्यावा. इथे आलो तर वीणा भेटली. ते ऐकून वीणा उठली आणि म्हणाली, चला, मी निघते आत्ता. बाय विशाल. बाय काजल. ती गेल्यावर विशालने विचारले, मग कसा गेला आजचा दिवस? छान गेला, काजलने उत्तर दिले. विशालने आजूबाजूला पाहत विचारले, आज रियांश कुठे दिसत नाही? तो आज ऑफिसमधून लवकर निघून गेला, काजल म्हणाली. ओके काजल, चल आज आपण पहिल्यासारखे खूप फिरूया, विशाल उत्साहाने म्हणाला. आज विशालला त्याच्या मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली होती, पण त्याचे हे बोलणे काजलला मात्र मनात नवीन प्रश्न देऊन गेले. दोघेही त्यांच्या नेहमीच्या आवडत्या ठिकाणी खूप फिरले. शेवटी संध्याकाळच्या वेळी ते एका बागेत जाऊन शांतपणे बसले. काजलच्या चेहऱ्याकडे पाहत विशालने अचानक विचारले, काजल, वीणा आणि रियांचं ब्रेकअप नक्की कशामुळे झालं गं? अशा अचानक विचारलेल्या प्रश्नाने काजल थोडी गोंधळून गेली, पण तिने स्वतःला सावध उत्तर दिले. तुला हे कसं माहिती? ते महत्त्वाचं नाही काजल. रियांश आणि वीणाचं ब्रेकअप का झालं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, विशाल म्हणाला. काजल म्हणाले, कारण रियांश आणि वीणाची जात वेगळी आहे आणि वीणाच्या घरी या नात्याला मान्यता नाही आहे. तिचा पत्ता सांगशील का मला? विशालने विचारले. पण कशासाठी? काजलने न समजून विचारले. तू सांग तरी खरी, विशालने विषय वाढवणे टाळले. सगळीकडे फिरून झाल्यावर विशालने काजलला तिच्या घरी सोडले. काजल गाडीवरून खाली उतरली. विशाल आत्ता आपल्या घरी निघणार. इतक्यात काजल म्हणाली, विशाल, तुला मला काही विचारायचं नाही का? काय विचारू? विशालने शांतपणे विचारले. हेच की मी रियांशच्या जवळ का असायचे, त्याच्यासोबत बाहेर का फिरायचे, तुला काहीच विचारावंसं वाटत नाही? काजलच्या आवाजात धास्ती होती. विशाल अत्यंत शांतपणे म्हणाला, नाही काजल, आणि तसंही आता त्याने काय फरक पडतो? काजल अस्वस्थ होत म्हणाली. असं काय बोलतोयस विशाल? विशाल तिच्याकडे पाहत म्हणाला, खरं सांगू काजल, आता मनात कसलाच प्रश्न उरलेला नाही आणि काही नवीन जाणून घेण्याची इच्छाही राहिलेली नाही. एवढे बोलून विशाल आपल्या घरी निघून गेला. पण जाता जाता तो काजलसाठी एक मोठा सूचक संदेश देऊन गेला होता. काजल तिच्या रूममध्ये आली, पण तिच्या डोळ्यासमोरून विशालचा तो शांत चेहरा हलत नव्हता. ती मनातच विचार करू लागली, खरंच विशालला आता
काहीच फरक पडत नसेल का? मी रियासोबत मुद्दामहून फिरत होते हे त्याला समजले, पण तरीसुद्धा तो इतका शांत का राहिला? माझ्या वागण्याने मी त्याला खूप दुखावले तर नाही ना? आजी नेहमी म्हणत असते, तो मला सोडून जर जाणार नाही ना? अशा अनेक प्रश्नाच्या चक्रात अडकून तिचे डोके दुखायला लागले. तिच्या स्वतःच्याच वागण्याकडे तिच्याकडे कोणतेही स्पष्टीकरण नव्हते. पण एका गोष्टीची जाणीव तिला झाली होती की तिच्या या वागण्यामुळे विशाल मनातून खूप दुखावला गेला होता. ती स्वतःला सावरण्यासाठी वर्षाजवळ गेली. दुसरीकडे विशाल आपल्या खोलीत एकदम शांत आणि निवांत बसला होता. इतक्यात त्याचे बाबा खोलीत आले आणि म्हणाले, काय विशाल, असा निवांत बसला आहेस? विशाल म्हणाला, काही नाही बाबा, विचार करत होतो की आता मनावर कोणतेही दडपण नाही, त्यामुळे आता एका नवीन प्रवासाला, नवीन सुरुवातीला मी सज्ज आहे. म्हणूनच भूतकाळातील काही चुका आठवून स्वतःला सुधारत होतो. बाबा हसले आणि म्हणाले, भूतकाळ नेहमी आपल्याला एक चांगला शिक्षक म्हणून सोबत देतो विशाल, त्यामुळे त्यात अडकून न पडता योग्य वेळी त्या अनुभवांचा वापर करायचा असतो. हो बाबा, मला तुमचं बोलणं समजलं, विशाल म्हणाला. मग मी तुला एक गोष्ट विचारू का? बाबांनी विचारले. विचार ना. मला आणि तुझ्या आईला असं वाटतंय की आता तू लग्नाचा विचार करावा आणि लग्न करून संसार थाटावा. बाबांनी मनातली इच्छा बोलून दाखवली. विशाल म्हणाला, पण बाबा, त्याचे बोलणे मध्येच थांबवत बाबा म्हणाले, अरे ऐकून तर घे, तू आता 25 वर्षाचा झाला आहेस. लग्नासाठी हीच योग्य वेळ आहे. आम्हा दोघांनाही आता घरात सुनेचे मुखदर्शन हवे आहे. क्षणभर विचार करून विशाल म्हणाला, बाबा, माझा लग्नाला नकार नाही, पण मला थोडा वेळ द्या. भूतकाळातील काही गोष्टी आधी मला नीट सरळ करू द्या, मग तुम्ही सांगाल तसं. बाबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, आम्ही तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करत नाही आहोत. शेवटी निर्णय तुझाच असेल. थँक्स बाबा, विशाल मनापासून म्हणाला. बाबा जायला निघाले तेव्हा विशालने आठवण करून दिली, बाबा, उद्या काय आहे हे माहिती आहे ना तुम्हाला? बाबा मिश्किलपणे हसले. हो, माहिती आहे. उद्या आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे. हो, आणि आईला अजिबात कळू द्यायचे नाही की आपल्याला हे लक्षात आहे. आपण तिला छान सरप्राईज देऊया, विशालने प्लॅन सांगितला. ओके, डन, बाबा हसून म्हणाले. इकडे काजल आणि वर्षा गच्चीवर बसल्या होत्या. वर्षा काजलला म्हणाली, तुला माहिती आहे का काजल, उद्या काका काकूंची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे आणि रात्री त्यांच्या घरी जवळच्या लोकांसाठी एक छोटीशी पार्टीसुद्धा ठेवली आहे. काजलने विचारले, पण तुला हे कसं माहिती? वर्षा म्हणाले, काही वेळापूर्वी विशाल आला होता, त्यानेच मला सांगितलं. हे ऐकून काजलचा चेहरा पडला. ती म्हणाली, मग तो माझ्या रूममध्ये का नाही आला? दरवेळी तर कोणतीही गोष्ट तो सगळ्यात आधी मला येऊन सांगायचा. वर्षाने काजलने विचारले, काजल, काय झाले का तुमच्यात? नाही म्हणजे? काजलने आज सकाळपासून जे काय घडलं ते सर्व वर्षाला सांगितले. सगळे ऐकून घेतल्यावर वर्षा गंभीर झाली आणि म्हणाली, काजल, आम्ही तुला खूप आधीपासून सांगत आलो होतो की विशालच्या प्रेमाला ग्रँडेड धरू नकोस, पण तू कोणाचाच ऐकलं नाहीस. आता जे काही होतंय किंवा पुढे होईल ते तुझ्याच वागण्याचे फळ आहे. पण आता मी काय करू वर्षा? काजल रडवली होऊन म्हणाली. वर्षा विश्वास टाकत म्हणाली, ते आता मला कसं माहीत असणार, पण कदाचित आता त्याला तुझ्यापेक्षा स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जास्त महत्त्वाचा वाटत असेल. चल निघूया, आता खूप रात्र झाली आहे. तू जा वर्षा, मी बसते थोडा वेळ इथेच, काजल म्हणाली. जाता जाता वर्षा थांबली आणि म्हणाली, काजल, लक्षात ठेव, आता इथून पुढे फक्त 2च गोष्टी घडू शकतात. एक तर तू तुझ्या प्रयत्नाने त्याला पुन्हा आपलंसं करशील, नाहीतर त्याला कायमचं गमावून बसशील. आता आमच्या हातात काहीच नाही. एवढं बोलून वर्षा खाली निघून गेली. एकटी पडलेली काजल गच्चीवरून शांत आकाशाकडे पाहत स्वतःशीच म्हणाली, मी एवढ्या सहजासहजी हे नातं तुटू देणार नाही. विशाल फक्त आणि फक्त माझा आहे आणि तो माझाच राहणार.